मित्रांनो, हे जे तुम्ही बघताय ते कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मंदिर आहे मित्रांनो. तुम्ही जर झूम करून बघितलं तुम्हाला महालक्ष्मीचं दर्शन घडतं मित्रांनो. आणि हे काय भव्य दिव्य मंदिर असं प्रत्यक्षात नाहीये, हे रिक्षाच्या पाठीमागे सौंदर्य तयार केले मित्रांनो. जे भव्य रिक्षाचं सौंदर्य स्पर्धा आहेत मित्रांनो, त्या रिक्षाचे मालक आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. काय म्हटलं नाव आपलं? माझं नाव थोडं मोठ्यानं बोला. माझं नाव संकेत सुनील पवार. गाव गडिंगलज आहे. मी राहायला कोल्हापूरमध्ये. हा तुम्हाला नाद कसा लागला की एवढं आपण पुढे पण जाणार आहोत, पण हे बघा अगोदर हा नाद जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष झालं मी या स्पर्धेच्या ह्याच्यात होतो. बर वेगवेगळं काहीतरी करायची कल्पना असतात, त्यामुळे मी वेगवेगळं केले. माझी गाडी गडिंगलज मध्ये फिरत्या. बर काय त्यामुळे मी कोल्हापूरचं करवीर निवासिनीचं महालक्ष्मीचं मंदिर करायचं हे दाखवलं. मला एक माहिती सांगा, सीसीटीव्ही लावलाय वरती, त्याचं कारण काय? काहीतरी घालू नये किंवा कोण डॅमेज बिमेज काहीतरी केलं तर ते लक्षात द्यायसाठी आपण सीसीटीव्ही लावलेला. ही महाराजांच्या ह्याची प्रेरणा कुठून आली तुमच्याकडे? हे कोल्हापूर नगरीतलं आपलं हे आहे. बर वादक कुस्तीचं मैदान दाखवले. कॅमेरामॅन थोडंसं इकडे घ्या. कोल्हापूरच्या लाल मातीचं तालीम दाखवलं मित्रांनो. प्रभू देशपांडे दाखवलेत मित्रांनो. खूप अभिमानाची गोष्ट. हा 15 किल्ला दाखवलाय वरती. स्वच्छ भारत अभियानाचा मित्रांनो जो भारत सरकारचा जो एक मोहीम आहे मोठी, ती एका बाजूला दाखवली आहे. बर आतमध्ये अजून काय दाखवलं? आपण रिक्षा ओपन करून बघू मित्रांनो. कॅमेरामॅन थोडा हात दाखवा. हे काय इथं काय फ्रीज दिलाय? भेटला तर फ्रीज आहे मित्रांनो. हे बघा फ्रीज आहे, याच्यामध्ये स्प्राईट आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या, या छोट्याशा रिक्षामध्ये किती सौंदर्य नाटवा मित्रांनो. याच्यामध्ये फ्रीज ठेवलाय. इकडे काय स्मार्ट वॉच आहे, स्क्रीन आहे. युट्यूब बघू शकता तुम्ही डायरेक्ट. बर कॅमेरामॅन थोडंसं हे बघा, याच्यावरती थेट आपण युट्यूब बघू शकतोय. कनेक्ट करू शकतो. युट्यूब आहे, डायरेक्ट चार्जर कनेक्ट आहे मित्रांनो. त्यानंतर हा स्मोक डिटेक्टर आहे. ह्याला जर आग वगैरे काय लागली, सीएनजी आपली बरोबर काहीतरी झालं तर स्मोक गेला की हे बघा सगळ्या महापुरुषांचे फोटो आहेत मित्रांनो, अतिशय सुंदर. सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू सुद्धा या ठिकाणी ठेवलेत मित्रांनो. इकडे काय 26/11च्या हल्ल्यामधले जे शहीद जवान होते मित्रांनो, त्यांच्या स्मरणार्थ इथं मित्रांनो त्यांचे फोटो. खूप अभिमानाची गोष्ट आहे. पाठीमागे तुम्ही महालक्ष्मीचा पुतळा बघितला. इकडे वायफाय आहे मित्रांनो, रिक्षात वायफाय मित्रांनो. हे बघा वायफाय आहे रिक्षामध्ये. धर्मवीर संभाजीराजांची मूर्ती आहे मित्रांनो. हे महाराजांचे अपरिचित मावळे आहेत मित्रांनो. अतिशय कौतुकास्पद आहे. थोडासा कॅमेरामॅन थोडंसं पुढे घ्या. कॅमेरामॅन थोडंसं पुढे या मित्रांनो. हे खूप बघण्यासारखं आहे आणि हौशी लोकांचं काम आहे मित्रांनो. सर तुम्ही या बाजूला या. थोडी गर्दी आहे मित्रांनो. हा मॉब प्रचंड आहे, त्यामुळं पब्लिक कंट्रोल होत नाहीये. हे बघा या एक रणरागिणीचा पुतळा आहे मित्रांनो. इकडे एका महापुरुषाचा पुतळा आहे मित्रांनो. इकडे शिवकाशीद आहे मित्रांनो, जी कोल्हापूरच्या पन्हाळगडावरती त्यांचा मूर्ती आहे मित्रांनो. हे खूप कौतुकास्पद गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे.